या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवै सदा वंदिता सामां पात सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मुखं करोति वाचालं पुंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं पुण्डलीकवरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव सदानंदी सावधयोस्तु बोल भवानी की जय। सद्गुरु अंबादास महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता विश्वात्मके देवे भेणे मागेतने तोषावे तोषोण मद द्यावे बसाय नाही जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे। गेल्या 2-3 महिन्यापासून तसे आता 6 महिने झाले तर पसायदानाबद्दल थोडी माहिती मिळावी आणि पसायदानाचे चिंतन व्हावं, पसायदानाचं महत्त्व कळावं म्हणून हा विषय निवडला। माऊलीने 750 वर्षापूर्वी हे जे पसायदान लिहिलं ते का लिहिलं असं? माऊलींचे ग्रंथ अनेक आहेत, चांगदेव 65 आहे, अमृतानुभव आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, अनेक ग्रंथ। पण त्या सगळ्यामध्ये ज्ञानेश्वरीचं परिशिष्ट म्हणजे शेवटचा हा जो 9 ओव्याचा जो भाग आहे ना तो फार महत्वाचा। संपूर्ण ज्ञानेश्वरी जरी आपल्याला वाचता येत नसेल, वेळ मिळत नसेल, आवड नसेल, एक पसायदान जरी आपण वाचलं आणि पसायदानाचं चिंतन जरी केलं, पसायदानावर विश्वास ठेवला तरी आपलं कल्याण होणार आहे। पसायदान साधन आहे। आता पसायदानाची निर्मिती का झाली? 9000 ओव्या लिहिल्यानंतर या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या लिहिल्यानंतर परत 9 ओव्या त्या पसायदानाच्या का लिहावा म्हटलं माऊलीला? त्याचं कारण असं आहे, 9000 ओव्यातलं सगळं सार 9 ओव्यातच आहे, सगळं सार एक। आणि ज्ञानेश्वरी बद्दल आम्हाला तर आदर आहे, प्रश्नच नाही। आम्ही वारकरी संप्रदायातलेच आहोत सगळे, आमचं आराध्य दैवत आहे। पण तुम्हाला देखील ज्ञानेश्वरीची गोडी लागली असेल, कदाचित लागावी म्हणून तुम्हाला काही 2-3 त्याच्यातले एक पर्याय सांगतो। ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की विश्वातल्या 56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आल्या। ती मराठी, हिंदी, संस्कृत हे सोडा, फारशी सगळ्या 56 भाषेचा केलासे गौरव ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यामध्ये 56 भाषेतले शब्द आलेले आहेत। एक जगाच्या पाठीवरचा असा एकही प्राणी नाही की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं नाव नाही। सगळ्या प्राण्यांची नावं जाऊ द्या, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये प्राण्यांचे स्वभाव सांगितले। तुमचा माझा स्वभाव तर सांगितलाच। झाड जाणिले फुले, मानस जाणिले बोले, भोगे जाणे केले पूर्वजन्मीचे। आणि दृष्टांत एवढे माऊलीचे, एक सिद्धांत पटवायचा असेल त्याला 4 दृष्टांत, 4 दृष्टांत पटविण्यासाठी। आता पहा, एका ओळीमध्ये 3 दृष्टांत दिले। काय म्हणून? एखादी आपण रोपिकेच्या वाटेत याच्यातून जर समजा काही फुलाची बागेमधून काही नवीन क्वालिटीचे सगळे आपले आणले कुंडे वेगवेगळे, प्रत्येक जातीचं एक झाड जाऊन आणलं आपण।
आता एक 8 ते 10 जर आपण रोपं आणले सगळ्या प्रत्येक चांगल्या चांगल्या फुलांचे, परंतु कोणत्या जातीच्या फुलाचं हे रोपटं आहे काय कळते का मला? नाही. तर याचा सिद्धांत माऊलींनी 750 वर्षापूर्वी सत्य म्हणाले, झाड जाणजे फुले, झाडाला फूल आल्याशिवाय कोणत्या जातीचं झाड आहे कळत नाही. माणसाच्या मनाचा स्वभाव सांगितला, माणस जाणजे बोले. माणूस कसा बोलतो, उच्चार कसा करतो, शब्दरचना कशी करतो, आणि त्याच्यातून त्याचं मानस म्हणजे मन कळतं माणसाचं. त्याच्या मनामध्ये काय आहे शब्दातून भाव प्रगट होतो. तिसरा सिद्धांत सांगितला, भोगे जाणे केले पूर्वजन्मीचे. या जन्मामध्ये अनेक प्रकारचे भोग तुम्हाला मला भोगावे लागतात. कुणाला शारीरिक भोग आहे, कुणाला मानसिक भोग आहे, कुणाला कौटुंबिक भोग आहे. प्रत्येक प्रकारचे भोग आहेतच ते. पण माऊलींनी सांगितलं, हा जो भोग आहे ना केले पूर्वजन्मीचे, मागच्या जन्मामध्ये तुम्ही जे केलं असेल त्याच प्रकारे या जन्मात तुम्हाला भोगावंच लागते. हा सिद्धांत आहे. तर असे ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यामधून 3000 ओव्या दृष्टांताच्या आहेत. एक समजत नाही दुसरा, दुसरा नाही तिसरा, चौथा, पाचवा. आता नमुना म्हणून तुम्हाला दुसऱ्या वेळी आता मी हे ठरविलंय, ज्या ज्या ठिकाणी प्रवचन होईल त्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरी आणायची पाळ्यावर एक प्रसाद द्यायचा, म्हणजे हळूहळू वाचत राहतील ते. मी आता काल बाहेर गावी होतो, कीर्तनाला गेलो होतो, येतानाच एक 25 ज्ञानेश्वरी आणल्या तर तुम्हाला एक देता आली असते. मला द्यायची ज्ञानेश्वरी प्रत्येकाला ज्ञानेश्वरी, परंतु वाचत असली तरी यायची. तुम्ही वाचणारच, 100% वाचणार तुम्ही. मी येताना नक्की घेऊ नको. प्रत्येक वेळा 4-5 ज्ञानेश्वऱ्या प्रसाद द्यायच्या, म्हणजे त्यांना हळूहळू आवड निर्माण होईल. आता पहा, सुरुवातीला ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यानंतर मी माझ्या विषयाकडे वळतो. आता ज्ञानेश्वरीमध्ये काय काय आहे? प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये, विशेषतः बालाजी मंदिरामध्ये, महादेव मंदिरामध्ये कोणत्या प्राण्याची चित्र असतात बरं खाली? ते वाघ म्हणा, हत्ती म्हणा, हे बाहेर असतात. कासव असतात. कासवच का ठेवलं? एखादी मांजर ठेवायचं, उंदीर ठेवायचा गणपतीचा, एखादे मोर काढायचा, कासव का? त्याचं कारण असेल. बरं, कासव जरी असेल दगडाचा, त्या कासवाचं तोंड कुणीकडे आहे? मूर्तीकडे. कासवाचं तोंड आहे मूर्तीकडे, कासव मूर्तीकडे पाहू लागला. कशामुळं कासवाचीच मूर्ती ठेवतात? त्याचं कारण असं आहे, माऊलीने सांगितलं, कुर्मीचिया पिलिया दिठी पान्हा ये धनंजया. भाषा फार गोड आहे माऊलीची. ते कासवाचा स्वभाव असा सांगितला त्याने, कासबीला एका वेळी 4-5 पिले होतात. पण या निसर्गाने सगळ्या प्राण्याला दुधाची सोय केली, पण कासवीला दुधाची सोय नाही. स्तनच नसतात, त्याच्यामुळे दूध नाही. मग आता एका वेळी 4-5 पिल्याला कासवी जन्म दिल्यानंतर त्यांचं पोट कसं भरणार? निसर्गाने सोय अशी केली, कासवी पिल्याला जन्म दिल्यानंतर अशी ओळीने बसवीत होती, आणि डावीकडून उजवीकडे नुसती दृष्टी टाकते. दिठी म्हणजे दृष्टी, पान्हा म्हणजे पोट भरणार, धनंजया शब्द किती गोड आहे. प्रत्येक पिल्याकडे कासवी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहिल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांचे पोट भरून जातात. तशी भगवंताची आणि सद्गुरूची दृष्टी आपल्या देहावर पडावी आणि आपण देखील असे तृप्त होऊन जावं, हा त्यातला उद्देश आहे. एक, कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर
आपण मूर्तीच्या पाया पडतो, पडावंच लागते ना. मंदिर त्याच्यासाठीच आहे, मूर्ती आपल्यासाठीच आहे. बर, आता ही जी मूर्ती आहे संगमरवरी, साधा दगड, दगडाची पाषाणाची मूर्ती असते. मला सांगा, मूर्तीचा दगड आणि पायरीचा दगड जात वेगळी आहे का? पायरी बाहेर, मंदिराच्या बाहेर जी पायरी आहे, आपण चूळ भरतो, पाय धुतो आणि तिथे वाहना सोडतो आपण, त्या पायरीचा दगड आणि मध्ये मंदिरात असणारी जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा दगड, दोघांची जात एक आहे ना? दोन्ही दगडाचीच आहेत. मग आम्ही त्या दगडाच्या पाया पडतो आणि इथे बाहेरच्या दगडावर आम्ही चूळ भरतो. जात एकच आहे ना, असे का अवस्था का? याचे कारण असं आहे, आपण मूर्तीच्या पाया का पडतो की हजारो घाव ती सहन करते आणि त्या जे पायरीच्या दगडाने एकही घाव सहन केला नाही. भगवंताची मूर्ती वरून खालेपर्यंत पायापर्यंत, पायाचे नख बोट वगैरे सगळे सगळे वरून चेहरा सगळा तयार केला, पायापर्यंत मूर्तिकाराला एकेका डोळ्याला, एकेका कानाला, एकेका अवयवाला घडविण्यासाठी 1000 वेळा ठोकावं लागलं त्याला. आणि त्या दगडाला किती सहन करावं लागले घाव. आणि पायापर्यंत आला आणि पायाच्या खालचा भागाचा सिंहासन तयार करायचं होतं, एकदम दगड फुटला. ते म्हणाले, हा आता कामाचा नाही सिंहासनाचा, याला बाहेर पायरी करा आणि याला मध्ये स्थापन करा. आता याच्यावरून आपण धडा कोणता घ्यावा? एवढे जर तुम्हाला घरातल्या लोकांचे, सगळ्या नातेवाईकांचे घाव सहन करता येत असतील तर लोक तुम्हाला मानतील आणि तुमच्या पायावर डोकं ठेवतील. आणि तुम्ही जर समजा घाव सहन करीत नसताल तर पायरीसारखी तुमची अवस्था होईल. म्हणून पाया पडायचं मूर्तीचा. आमचं शास्त्र जे आहे ना, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला कशासाठी निर्माण झाल्या? त्याच्या पाठीमागे गमक आहे, त्याच्या पाठीमागे सिद्धांत आहे की मूर्तीच्या पाया का पडावं. जी मूर्ती बाहेर आहे तीच आमच्या आत आहे, साठविलार आहे. बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेरच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर तीच मूर्ती, तीच ऊर्जा, तीच शक्ती, तीच प्रेरणा माझ्या आत आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मूर्तीच्या पायावर डोकं ठेवायचं. ना तुम्हाला लक्षात आलं की आता जर तुम्हाला घरातल्या लोकांनी, गल्लीतल्या लोकांनी सगळ्यांनी गोड बोलावं असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर घाव सहन करावं लागतील. कोणी निंदा करा, कुटाळकी करा, खोटं काय करायचं ते करा, पण तुम्ही आनंदात राहावं लागेल. तुम्ही जर आनंदात राहत असाल तर सगळे लोक तुम्हाला मानतील. मला नेहमी त्या अभियानाचं कौतुक वाटते, ग्राम स्वच्छता अभियान. तुम्ही सगळे शिकले सवरलेले आहात. आपण घरातला सगळा कचरा रोज 2-3 टोपले, आता घंटा गाडी येते ते बरोबर आहे, सगळा कचरा तुम्ही कुठे टाकता? घर झाडल्यानंतर बाहेर सडकेवर टाकता. तुम्ही तुमचं घर झाडल्यानंतर जो कचरा आहे तो नगरपालिकेची सडक आहे ना त्याच्यावर तुम्ही टाकता. ती तुमच्या घरातला कचरा बाहेर टाकल्यानंतर तुमचे कोणी फोटो घेतील का? कशाला घेतील? आता तुम्ही तुमच्याच घरातली घाण बाहेर टाकली, फोटो काय म्हणून घ्यायचा तुमचा? पण तुम्ही टाकलेला कचरा जे झाडून काढतात, भरून काढतात, त्यांचे पुतळे उभा करतात आणि त्यांचं नाव आहे गाडगे महाराज स्वच्छता अभियान. किती अवघड आहे शास्त्रात हे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमधून आम्हाला परामर्श घ्यायचा आहे. तर तुम्हाला मी ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगत असताना सांगितलं, तुम्हाला प्राण्यांचे नावं ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, प्राण्यांच्या स्वभावाचे नाव ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. एक तुम्हाला नमुना सांगून मग मी माझ्या या विषयाकडे वळतो. विषय आणि इंद्रिय हे तुम्हाला कळतात.
विषय आणि विकार हे तर कळतात ना. विकार म्हणजे राग आला त्याला विकार म्हणावं. विकार म्हणजे काम. काम म्हणजे कोणतीही वस्तू बाहेर आपल्याला डोळ्याला दिसल्यानंतर ती माझ्या जवळ असावी, माझ्या मालकीची असावी, त्याला म्हणतात काम. तुमच्या जवळ असणारी वस्तू एखाद्याने पळविली, त्यावेळेला जो तुमच्या मनात भाव येतो त्याला म्हणावं क्रोध. क्रोध म्हणजे राग. त्याला काय म्हणावं? विकार. काम नावाचा विकार आहे, क्रोध नावाचा विकार आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, देवादेवा आहे. आणि त्याच्यानंतर मग शेवटचा अत्यंत महत्वाचा विकार म्हणजे अहंकार, मीपणा. सगळ्यात दुःख जर काही माणसाला असेल तर त्याच्या मीपणाचं दुःख आहे. मी आहे. मी म्हटलं की त्याला पाठीमागे दुसरा एक शब्द आला, मी आणि माझे. हे माझं आहे. सुरुवातीला मी म्हणजे कोण? कोहम कतमिदं जादं को वास्य कर्तास्य विद्यते. मी कोण आहे? रामकृष्ण. घड्याळाकडे पाहत पाहत सांगतो बरं का, कारण मला थोडं अजून पुढे जायचंय लांब. संध्याकाळी कीर्तन आहे, त्याच्यामुळं आपल्याला हा नियम आता अनेक दिवसापासून चालू होता. आमच्या अश्विनी कार्यक्रम घ्यायचा हो हो म्हणत राहिलो मी. त्याच्यामध्ये 2-3 महिने गेले, उजाडला 8 दिवस. त्याच्याकडे काही दोष नाही, माझ्याकडे नाही. ते घडका आले नाही. तर विषय हे बाहेर आहेत आणि विकार आत आहे. विकार बाहेर नाहीत, तुमच्या आत आहेत. राग तुम्हाला येतो, द्वेष तुम्ही करता. तुम्हाला शेजारच्या माणसाचे स्वभाव जर विचारला तर मला सांगा, तुमच्या शेजारी जो माणूस आहे त्याला मला भेटायचं आहे, तुम्हाला जर विचारलं तो कसा स्वभावाचा आहे, त्याच्याकडे आम्हाला मुलगी द्यायची आहे, मुलगा द्यायचा आहे, तुम्ही अगोदर त्याच्यातले सद्गुण सांगताल की दुर्गुण सांगताल? तुमच्या डोळ्याला तुमच्या शेजारच्या माणसांचे अगोदर दुर्गुण दिसतील का सद्गुण दिसतील? दुर्गुण दिसतील. सद्गुण नंतर. कारण काय? आपल्या डोळ्याला आपल्याला सवय अशी लागली, जेवढं जगात वाईट आहे तेवढं अगोदर, जेवढं चांगलं आहे तेवढं नंतर. त्याला काय म्हणावं? द्वेष. आणि याच्या अगोदर तुम्हाला मी काय सांगितलं? राग. आता राग हा प्रत्येकाला येतो. राग येऊ नये. राग आल्यानंतर बीपी वाढतो, शुगर वाढते, सगळे डॉक्टर सांगतात, सगळ्याला माहित आहे, पण येतोच की तो. आता राग आल्यानंतर तो राग कसा असावा, किती वेळ टिकावा, त्याचं शास्त्र आहे. तुम्ही म्हणताल मला फार चांगलं झालं, सांगा तरी. राग येऊच नाही, आला तर किती दिवस राहावा आपल्याजवळ? पाहुण्यासारखा राहावा का 8 दिवस आपल्याकडे? राहू नये. राग हा आकाशात लिहिल्यासारखा असावा. राग हा पाण्यावर लिहिल्यासारखा असावा. राग हा एखाद्या टोपल्यामध्ये वाळू घेतली त्याच्यावर लिहिल्यासारखा असावा. आणि शेवटचा तुमचा माझा राग दगडावर कोरल्यासारखा असतो. आकाशात लिहिणं. मला सांगा, बालपेन घेतली, पॅड घेतलं, कागद घेतला, शरीर